ओके, लक्षात द्या. ॲक्च्युअल समीकरणामध्ये आपण आहेत, लक्षात घ्या. एका संख्येच्या दुपटीतून त्याच संख्येचा 1/5 भाग जो आहे हा कमी केला तेव्हा मूळची संख्या कितीनं वाढली? 32नं. तर ती संख्या कोणती असं विचारलं आहे. ॲक्च्युअल समीकरणाचा भाग सुरू आहे. मुद्दा तोच आहे की समीकरण सगळ्यांना लागतं म्हणून ते आपण घेतो. हे क्लिअर आहे सर्वांना? आलं लक्षात? समीकरण सर्वांना लागतं म्हणून ते आपण घेतो आहे, म्हणून मांडता आलं पाहिजे. पुन्हा तोच मुद्दा, एका संख्येच्या दुपटीतून माहीत आहे का? नाही. म्हणून समजा ती संख्या ती संख्या कुठली? एक्स. काय म्हटलं? बोलायचं आहे प्रश्नाशी, लक्षात घ्या. यस, म्हणजे घाई नाही करायची, कारण पुढचं जे आहे कठीण कठीण प्रश्न हे शिकण्याच्या आधी लहान लहान प्रश्नामध्ये त्याला वाचा, त्याला समजून घ्या, त्याच्यानुसार मांडणी करा. ठीक आहे ना? म्हणजे कसं बघा, एका संख्येच्या दुपटीतून मग त्या संख्येची दुप्पट कशी असेल? मग मांडायचं. बघा शिकतोयत ना, तर मग पहिले समजून घ्या. पेपरला आपण डायरेक्ट मांडणारच आहे. संख्येची दुप्पट दाखवा त्याला कशी आहे. तर म्हणजे पेपरला नाही बरं, इथंच संख्येची दुप्पट कशी असणार? 2x अशी असेल. हे पुढे लागणार आहेत आपल्याला. त्या दुपटीतून त्याच संख्येचा 1/5 भाग, बरोबर आहे. म्हणून संख्येचा 1/5 भाग कसा असेल? तर एक्सचा 1/5 म्हणजे x/5. काल सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा माहिती सेट करा. ठीक आहे ना? माहिती मांडली, प्रश्न वाचा, माहिती सेट करा आणि मग इक्वेशन करायचं. ठीक आहे ना? ओके, बघा काय म्हटलं. एका संख्येच्या दुपटीतून म्हणजे कोणातून? 2x मधून त्याच संख्येचा म्हणजे काय? x/5 वजा केला असता मूळची, तेव्हा काय म्हटलंय? एका संख्येच्या दुपटीतून 2x त्याच संख्येचा 1/5 भाग म्हणजे हा कमी म्हणजे वजा केला असता तेव्हा मूळची संख्या म्हणजे कोण? x. ही कितीनं वाढली? 32नं वाढली. झालं समीकरण तयार. समीकरण हा समानता संबंध आहे जो प्रस्थापित झाला पाहिजे, लक्षात घ्यायचा. उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे, आणि समीकरणात समानता संबंध आहे तो प्रस्थापित झाला पाहिजे आणि त्यानुसार मांडता आलं पाहिजे. मांडलं गेलं समीकरण. 5 दुनी 10x वजा x/5. स्टेप अवॉइड करायला शिका जर माहीत झालं, कारण भरपूर उदाहरणं सोडवलेत आपण. आता उड्या मारा डायरेक्ट. कशा? 5 दुनी 10x, 10x मधून x गेला 9x. हे क्लिअर आहेत का? 5 दुनी 10, त्याच्यातून x गेला 9x, छेद बॅलन्स झाला म्हणून 5 5x वजा 32 गुणला 5 160. क्लिअर आहे? वेळ वाचला नाही इथे तुमचा. 5 बॅलन्स झाला, मग 5 तिकडे पाठवला. क्लिअर आहे का रे सर्वांना? डोक्याच्या वरून नाही गेलं ना? गेलं का? बघ, लक्षात आहे. बघ, 5 5, 5 दुनी 10x वजा x/5 x+32. क्लिअर आहे? चला आता बघ, आता हे आता लक्षात आलं ना? आता 10x - x 9x इज इक्वल टू 5नं त्याला गुणलं 5x आणि 5नं 32ला गुणलं 160. हे क्लिअर आहेत का? मग आता 9x - 5x इज इक्वल टू 160 म्हणजे 4x इज इक्वल टू 160. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे x इज इक्वल टू उत्तर किती आलं? 40. संख्या भेटली. कोण भेटली? संख्या 40. त्याला काय पाहिजे बघा, तर ती संख्या कुठली ती तेवढंच पाहिजे. उत्तर आलं त्याचं 40. ठीक आहे, चला फोटो घ्या आणि पुढे चला. चला पुढचा प्रश्न किती आता? 17. चला बघा काय म्हटलं, एकदम सोपं आहे. प्रशांतचं वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी आहे आणि प्रशांतचं वय किती आहे? एकदम सोपं आहे. आता मला सांगा, प्रशांतचं वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी. 6 कमी. अरे जर कमी आहे तुम्ही 6 प्लस केलं तर 27 येईल ना? 27 कोणाची तिप्पट आहे? 9ची. म्हणजे लहान भावाचं वय किती निघालं? तोंडीच. असे काही सोपे प्रश्न आहेत ते तोंडी उत्तर निघायला पाहिजे. समजा त्याला मांडायचं झालं तर कसं, त्याच्या लहान भावाचं वय x, परंतु गरज नाही, मी परत सांगतो, सोपा प्रश्न आहे तोंडी सुटतो. त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी म्हणजे किती? 21. समजलं? मांडलं त्याला म्हणजे किती? 3x इज इक्वल टू 27 म्हणजे x इज इक्वल टू किती? 9. कळलं? चला पुढचा प्रश्न किती आहे? किती आता? 26 नंबर ना? ठीक आहे. हा क्लिअर आहे सर्वांना रे? चला पुढचं घ्या.
26. चला वाचायचा आहे प्रश्न. काय म्हणतो बघा. सरिताचे वय तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. त्या 2 मुलाच्या वयातील फरक किती आहे? 3 वर्ष. आणि सरिताचं किती आहे? चला बघा, या प्रश्नामध्ये ही जी माहिती आहे ही शाश्वत माहिती आहे. प्रश्न वाचायचा, माहिती भाग वेगळा करायचा, सूचक विधान पाहायचं, प्रश्न भाग कुठला, माहिती भाग कुठला, सूचक विधान कुठला, समीकरण कोणाच्या वर्षावर मांडायचं लक्षात घ्यायचं. ऑब्झर्वेशन ठेवायचं. वैवारीमध्ये सगळ्यात जास्त समीकरण मांडण्याचा सराव होतो, लक्षात ठेवायचं. वन व्हेरिएबल इक्वेशन म्हणजे एका चलाचा वापर करण्यासाठी आणि एका चलाचा वापर कसा करावा हे शिकविणारं प्रकरण आहेत वैवारी खऱ्या अर्थानं. त्याचा सिक्वेन्स गुणोत्तर प्रमाणामध्येच घेऊ आपण, तो भाग नाही. परंतु वैवारीच्या प्रश्नामधून एका चलाचा वापर कसा करायचा हे जास्त शिकायला भेटतं, समजलं ना. म्हणजे समीकरण सगळ्यांनाच लागू आहेत किंवा सगळ्यांमध्ये आहेच, पण त्यामधून विशेष जास्त शिकायला भेटतं. कारण वाचन करताना वैवारीमध्ये कोण कोणावर अवलंबून आहे हे समजायला थोडं सोपा मार्ग असतो, समजलं ना. त्यामुळं मग आता हे प्रश्न तसाच सुटतो, तो दोन्ही पद्धतीने सांगतो. सरिताचं वय किती आहे? 45 आहे. फिक्स आहेत ना. मग आता हा विचार करायचा की ते कसं आलं बा. सरिताचं वय तर 45 आहे, मग ते कसं आलं? तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 जास्त आहेत. 8 अधिक आहे म्हणजे काय? जास्त आहे. मग जर मी 45 मधून जर 8 मायनस केले तर उरले किती? 37. म्हणजे सरिताचं किंवा तिच्या 2 मुलाच्या वयाची बेरीज किती आहे असा त्याचा अर्थ होतो की नाही. मग पुढं काय म्हटलं आहे? तिला मोठ्या मुलाचं वय काढायचं आहे. आणि मग काय म्हटलं? मग 2 मुलाच्या वयातला फरक किती आहे? 3. मला सांगा 37चे 20 आणि 17 असे जर 2 जोड्या पाडल्या तर दोघांमधला फरकही 3 येतो, दोघांची बेरीज 37 येते. जर मला प्रश्न समजला असेल, ॲटलिस्ट एवढी फोड करायला काही वेळ लागणार नाही मला, समजलं. पण केव्हा समजला तर, नाही तर मेहनत तर आहेच. लक्षात आलं, नशिबाला लागलं ते लक्षात घ्या. समजला म्हणून मी असा मांडला. क्लिअर आहे का? कारण सरिताचं वय हे 45 शाश्वत माहीत होतं मला, ठीक आहे ना. शाश्वतचा अर्थ लागला मला फिक्स माहीत होतं. आणि जर मला फिक्स माहीत आहे तर मी विचार काय केला, ते कसं आलं असेल, कळलं ना. कसं आलं तर दोघांमध्ये 3चा फरक आहे, दोघांच्या बेरजेपेक्षा 8 जास्त आहेत, म्हणून मी 8 मायनस केले म्हणजे मला भेटले 37. आणि दोघांचा मधला फरक 3चा आहे, मग 37 बेरीजही आली पाहिजे आणि फरक 3चा आला पाहिजे. कुठल्या संख्या अशा? 17 आणि 20. प्रश्न सुटला, बोला, निघालं उत्तर. आता आपल्याला समीकरण मांडायचं आहे. कसं बघा, माहीतच नाही, घेणं देणंच नाही, शॉर्टकट माहीत नाही, अभ्यास तर केलाच नाही कधी, जाऊ द्या तरी सोडवायचं आहे. मग कसा? तिच्या मोठ्या मुलाचं वय किती असं विचारलं आहे, माहीत नाही. समजा मोठा मुलगा, नीट लक्षात घ्या बरं, मोठा मुलगा बरोबर x. कळलं सर्वांना? माहीत नाही म्हणून x. म्हणून डायरेक्टच घेतो, हे बाकी लावायची गरज नाही. लहान मुलगा घेतो डायरेक्ट. म्हणून लहान मुलगा जो आहे हा x कसा, लहान मुलगा कसा असेल? लहान असेल. कसा असेल लहान मुलगा? लहान असेल वयानं त्याच्यापेक्षा. प्लस की मायनस? मायनस. म्हणजे x -3 झालं दोघांचं. सरिताचं वय किती आहे? कसं आलं? असं आलं. कसं? तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजे, बोला ना, तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 जास्त म्हणजे 45 असं आलं. समीकरण म्हणजे काय? समीकरणाची व्याख्या काय? बोला जोराने जराशी. उदाहरणात दिलेल्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे. आणि समीकरण काय आहे? समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे. लक्षात आलं सर्वांना? कळलं का? असं गणित शिकायचं आणि असं गणित सोडवायचं म्हणजे गणित सोपं वाटतं, ठीक आहे. नाही तर मग ते आकडे बिकडे सगळे टेन्शन देणार असतात, ठीक आहेत ना. चला, इथं झाले 2x, इथं झाले 5, इथं झाले 45. म्हणजे 2x = 40 आणि x = किती आले? 20. म्हणजे मोठा मुलगा किती वर्षाचा? प्रश्न समजला सर्वांना? चालेल, लिहून घ्या याला, पुढे चला. बोला, काय अडचण नाही.
प्रश्न काय करायचं, जेव्हा जेव्हा अडचण आली समजा तुम्हाला, तर प्रश्न वाचायचा पुन्हा. सरिताचं जे वय आहेत ना, तिच्या 2 मुलाच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 जास्त आहेत. मग मोठ्या मुलाचं वय जर एक्स घेतलं तर लहान मुलाचं x-3 होईल का? मग दोघांची बेरीज आणि त्याच्यात 8 प्लस म्हणजे सरिताचं वय 45 दाखवलं, म्हणून एक्सची व्हॅल्यू 20 काढली आपण. आणि तिला लहान म्हटलं असतं तर लहान मुलाचं मायनस केलं असतं आपण. समजलं सर्वांना? ठीक आहे, पुढचा प्रश्न सांग. हां, नाही नाही असं नसते ते. बघा आता जर तरच्या विषयात हा समजा ते नाही दिलं असतं तर प्रश्न कसा सुटला असतं हे मी पण नाही सांगू शकत. कारण सांगतो, प्रश्नामध्ये त्यानुसार काय प्रॉपर्टीज दिल्या असतील हे आपण नाही सांगू शकत ना. नाही लक्षात आलं का? मग ते जर दिलं नसतं तर मग दुसरी कोणती तरी माहिती दिली असती. कारण हे जे असतं ना, त्या प्रश्नामध्ये जे आहेत पूरक माहिती हा शब्द लक्षात ठेवायचा. सप्लिमेंट जे असतं ना, ते जे काही प्रोव्हाइड केलं असतं तुम्हाला ते त्याला पूरक असतं. लक्षात आलं? विसंगत नसतंच, ते सुसंगत असतं. म्हणजे त्या प्रश्नाला अनुसरून ते स्ट्रक्चर असतं. जर इथं हे नसतं दिलं तर कदाचित प्रश्न बदलला असता ना, वेगळा झाला असता. आलं लक्षात? मग त्याला त्यानुसार आपण सोडवलं असतं. क्लिअर? येस, लक्षात आलं सर्वांना? चला पुढचा प्रश्न 29 बघा. हे एकदम फालतू प्रश्न बघा. मी मनात एक संख्या धरली, मगाशी एक्स घेतला, त्यात किती मिळवले 34 आणि आलेल्या बेरजेला 7ने भागले, तेव्हा भागाकार 11 आला. समजलं? मनात एक संख्या धरली, त्यात 34 मिळवले, त्याला 7ने भागलं, उत्तर किती आलं 11. म्हणजे एक्स प्लस 34 आणि इथे 77 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती? पटकन सांगा. अरे करा ना, मायनस 77 मायनस 34 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती? 43. चला पुढं चला, फोटो नका काढू, याचा सोपा आहे. सांगा पुढचा प्रश्न काय? किती आता? 31 ना? ठीक आहे, बघा लक्ष द्या. काय म्हटलं बघ, गोपाळचा प्रश्न याचं उत्तर जर सांगितलं तर हा सोडता येईल. जसं मग अशी आपण एक वामनरावाचा रामरावाचा घेतला आहे, सोडता येईल का? मी मांडणी अजून एकदा करून देतो, त्याची असं काही नाही, मांडणी करून देतो. पहा लक्ष द्या कशी. गोपाळरावने 2250 रुपयाचं कर्ज किती हप्त्यात फेडलं? प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 75ने जास्त. आता पहिला हप्ता एक्स, दुसरा एक्स प्लस 75, तिसरा एक्स प्लस 150 75, नंतर एक्स प्लस 225, नंतर एक्स प्लस 300 इज इक्वल टू 2250. सोडता येईल यानुसार? चालेल, ट्राय करा. कधी कधी ट्राय केलं पाहिजे, लक्षात आलं ना. आणि गणित आणण्याचं शिकण्याचं एक दुसरे तंत्र आहे. उत्तर माहीत झालं ना, उत्तर येपर्यंत करून पाहिजे कधी कधी, त्याने आपल्याला शिकायला भेटतं. समजलं? चला पुढचा प्रश्न कुठला आहे? 32. चला पहा लक्ष द्या. आपण एकचल समीकरण घेतोय. आपण 3ऱ्या नंबरला संख्या ज्ञानाचा पहिला भाग आणि दुसरा भाग झालेला आहे. पूर्ण बॅचमध्ये सिलेबस बाकी आहेत, बॅच नवीन आहेत. समीकरण आपण मुद्दाम घेतलेलं आहे. समीकरणाचा वापर प्रत्येक प्रकरणामध्ये होतो. हे उदाहरण काळवेग अंतर म्हणजे रेल्वेच्या चॅप्टरमधलं आहे. समजलं? हे चॅप्टर जेव्हा मी पर्टिक्युलर शिकवणार तेव्हा त्याची थिअरी, शॉर्टकट, ट्रिक्स, सूत्र, थिअरी सगळं सांगेल. समजलं ना? त्याचे प्रकार वगैरे सगळं होऊन जाईल, तात्विक भागासहित होऊन जाईल. ठीक आहेत ना? रेल्वेचे व्हिडिओसुद्धा आहेत आपल्याकडे, सापेक्ष वेगाचे, तोही दाखवणार कसा सापेक्ष वेग होतो, काय होतं. ठीक आहेत ना? तो भाग वेगळा झाला. सध्या हा प्रश्न का घेतला तिथे आपण मगांपासून किंवा कालच्या 2-3 चौथं लेक्चर आहे ते, मला असं वाटतं आजचं आपलं समीकरणाचं 5वं लेक्चर आहे. पटलं ना? 4-5 लेक्चर झाले आहेत. आपण समीकरण कशासाठी घेतो आहे? उदाहरणं मांडता आली पाहिजे म्हणून पहिले समीकरणाची एक तोंड ओळख झाली पाहिजे. आणि अनेक प्रकरणामधले एक नमुने आपण या ठिकाणी मुद्दाम पाहतोय. कळलं ना? गुणोत्तर प्रमाणामध्ये कसा प्रश्न विचारला गेलेला आहे. गुणोत्तर म्हणजे समीकरण आवश्यक सर्वच ठिकाणी आहे, हेच याच्यामधून लक्षात घ्यायचं ना आपल्याला. मग आता हा काळवेग अंतराचा प्रश्न आहे. समीकरणावरची उदाहरणं तिथेही आहेच ना, हेच सांगायचं ना याच्यातून. मग इथं रेल्वेचं चॅप्टर क्लिअर झालं का तुमचं? आता नाही, मी रेल्वेचं चॅप्टर नाही घेत आहे. एकचल समीकरणाचा वापर कुठे कुठे होऊ शकतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहतोय. कळलं सर्वांना? मग हा काळवेग अंतराचा प्रश्न आहे, म्हणून याला मी ट्रिक्सनं, सूत्रानं मांडत नाही. मी जेव्हा हे प्रकरण शिकवणार तेव्हा याचे मेथड सांगेलच वेगळ्या. सध्या आपलं जे टार्गेट आहे ते कुठलं आहे की मला समीकरण मांडता आलं पाहिजे. कळलं ना? आणि त्याच्यासाठी आपण जोर लावतो, सगळं लक्षात घ्या. आणि काळवेग अंतराच्या सूत्रामध्ये प्रकरणामध्ये 3 सूत्र असतात. जसं की पहिलं आहे अंतर बरोबर काय? वेग गुणेला वेळ. आणि नंतर आहे वेग बरोबर काय? अंतर भागेला वेळ. आणि वेळ बरोबर काय? अंतर भागेला वेग. हे क्लिअर आहे सर्वांना?
याच्या पलीकडे ते खरंच जात नाही. 18/5 असो, 5/18 असो, सगळे इथूनच जन्माला येतं. कळलं ना? समीकरण सर्वांमध्ये लागतं म्हणून ते आपण आधी घेतलं आहे. लक्षात आलं? बघा आता काय म्हणतात. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. वेळेत पोहोचते. कधी ते उशिरा पोहोचते हा विषय नाही. निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचते. जर ताशी 35 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी 15 मिनिटं उशिरा पोहोचते, तर तिने कापाव्याचं अंतर किती? समजलं ना? आलं लक्षात? लक्षात आलं ना? कापाव्याचं अंतर काय विचारलं आहे? यस, काय विचारलं आहे? अंतर विचारलं आहे. म्हणून समजा अंतर बरोबर घेतलं आपण डी. क्लिअर आहे? डिस्टन्स. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही एक्स घेऊ शकता, काही अडचण नाही. हां, म्हणजे आपल्याला पार करायचं आहे अंतर, तेवढं कव्हर करायचं आहे. पटलं नाही काय? म्हणजे कापायचा अर्थ ते नाहीत बरं. कापायचं समजून घ्या. आता किती वाजले? 12:10 झाले. आता 12:10 झाले. मला 1 वाजेपर्यंत समजून घ्या दिवसा गाठायचं आहेत बुवा. टार्गेट अचीव करणे म्हणतो त्याला, आपण कापायचं म्हणतो ना. म्हणजे त्याचा अर्थ तो झाला. म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम होईलच हिंदी, मराठी, इंग्लिशवाल्यांचा. ठीक आहे? तर थोडं तर ते अर्थ लावायचे. कारण कधी तो मराठी इंग्लिश मिडियमची असेल तर आपण मराठीतून प्रश्नच पाहिला नसतो. त्याच्यामुळं काय हे लक्षात घेत चला. म्हणजे तिनं कापाव्याचं अंतर म्हणजे तिने जो प्रवास केलेला आहे ना, तो प्रवास किती आहेत हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आलं का लक्षात? डिस्टन्स. तो प्रवासादरम्यानचा जो अंतर आहे हे किती आहे? आलं लक्षात? समजून घ्या. नागपूर. आता नागपूर आपल्या अमरावतीवरून किती किलोमीटर आहे? 150, 150 आहे. बरोबर आहेत ना? म्हणजे आपण पकडलं. आता समजा आज सकाळी मी नागपूरला गेलो, 150 किलोमीटर अंतर पार केलं. ठीक आहे ना? आणि उद्या मग 5-6 महिने नागपूरला मुक्काम केला. नागपूरहून आलो, 5-6 महिने तिथं थांबलो आणि येताना ते अंतर 200 किलोमीटर झालं. झालं ना? अरे मी 6 महिन्यानंतर आलो. मी जे आजच गेलो पण 6 महिन्यानंतर आलो. अंतर वाढलं का? कसं नाही वाढणार? पृथ्वी गोल फिरते ना. आपण वाचला पृथ्वी गोल फिरते, तर मग ती जागा इकडे तिकडे गेली असेल तर हे बदलेल का? नाही. म्हणून अंतर समान असताना सरासरी वेग काढणे आणि वेळ समान असताना सरासरी वेग काढणे असे 2 सूत्र जे आहेत ते काळ वेग अंतरामध्ये तयार होतात. लक्षात घ्या. आणि सरासरीमध्ये सुद्धा. समजलं? प्रश्न काय म्हणताय? समजा 150 किलोमीटर अंतर आहे. मग समजून घ्या मी 50च्या वेगाने गेलो तर मला 3 तास लागेल. पटलं की नाही? आणि जर मी 75च्या स्पीडने गेलो तर मला 2 तास लागेल. आणि 100च्या स्पीडने गेलं तर 1.5 तास लागेल. कापावयाचं अंतर म्हणजे इथून तर तिथपर्यंतचे जे डिस्टन्स आहेत, जे आपण पार करणार, कव्हर करणार, ओलांडून जाणे म्हणजे ते झालं अंतर. बरोबर आहे? आलं लक्षात? मग तेवढं विचारलं. मग अंतर माहीत नाही म्हणून समजा किती? डी. या तिघांपैकी कुठला फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे जो इक्वेशनमध्ये प्रमोट करायचा आहे? म्हणून प्रश्न चुकतात, म्हणून 1-1 मार्क कमी पडतात आणि 1-1 वर्ष वाट पाहावं लागते. समजून घ्यावं लागतं प्रश्नांना. मला काय यूज करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. असंच असतं. डायरेक्ट प्रश्नावर गेलं लक्ष. अंतर पाहिजे म्हणून अंतराचा फॉर्म्युला, असं नसतं. तुम्हाला अंतर विचारला आहे याचा अर्थ अंतराचा फॉर्म्युला टाका बरं. फॉर्म्युला टाकला फॉर्म्युला. वेग घेतला आणि वेळ टाका बरं. वेळ कुठं आहे? समजा टाकायचा आणि टाका फॉर्म्युला. मग वेग आहे, वेळ कुठं आहे? मग वेळ कसा काढणार? अरे तुमच्याकडे हे वेळ जो दिला आहेत ना, हा 15 मिनिटं उशिरा लागला, उशिरा पोचला, हे फरक दिलाय वेळेतला. म्हणून तर शिकायचं समीकरण पहिल्यांदा. समीकरण कोणाच्या भरोश्यावर मांडायचे समजलं पाहिजे. लक्षात घ्या. व्याख्याच आहे आपली. उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण मांडणे. समीकरण काय आहे? समानता संबंध आहे जो की प्रस्थापित झाला पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर आहे? सगळ्या गोष्टी अशा समजून घ्यायच्या असतात. समजलं ना? तुम्हाला समीकरण कोणाच्या भरोश्यावर मांडायचं आहे पाहायचं. तुम्हाला वेग दिलेला आहे. दिला वेग, दुसरा वेग दिला आहे. 2 वेग दिलेला आहे. 2 वेगाने पोचताना 40च्या वेगाने आणि 35च्या वेगाने प्रवास करताना 2 वेळेमधला पडलेला तो फरक आहे 15 मिनिटं. म्हणजे मला समीकरण मांडताना 15 मिनिटाच्या भरोश्यावर मांडायचं आहे. म्हणून मला 40च्या वेगाने आणि 35च्या वेगाने किती वेळ लागला हे पहिले काढावं लागेल, तेव्हा समीकरण तयार होईल. म्हणून यामध्ये वेळेचं सूत्र वापरावं लागतं. समजलं? वेळ किती आहेत माहीत नाही, कारण वेळेतला फरक 15 मिनिटं आहे. म्हणून ताशी 40 किलोमीटर पर आवर वेगाने लागणारा
वेळ बरोबर D/40 नंबर 1 दाखवा, त्याला फक्त दाखवा. कळलं का? दाखवायचं आहे, प्रमोट करायचं आहे. अंतर भागेला वेग, समजलं ना? एवढा वेळ लागला असेल ना, वेळ थोडी माहिती आहे आपल्याला. म्हणून व 35 किलोमीटर पर आवर, 35चा दिला ना, लागणारा वेळ म्हणजे D/35 नंबर 2. स्पीड कोणता कमी आहे? खालचा. मग वेळ कोणाला जास्त लागेल? खालच्याला. म्हणजे वेळेतला फरक किती आहे? 15 मिनिटं. म्हणजे D/35 मायनस D/40 इज इक्वल टू 15 मिनिटं फरक पडला. मिनिटात आहे म्हणून खाली 60 घ्यायचे, अदरवाईज तासात असं तर तसंच्या तसं घेतलं असतं. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? मिनटं आहेत म्हणून वर लिहायचे. पटलं ना? लक्षात येत आहे? हे शिकणार आपण डिटेलमध्ये, ते चॅप्टर लागेल तेव्हा. ठीक आहे. लसावी जर काढला याचा तर किती येतो? 280. तो शिकू आपण काही दिवसातच, होऊन जाईल. 35 गुणेला किती? 280. आता लसावी काढणं शिकायचं आपण, तेव्हा शिकूच. आठवते, चिंता करू नका. 35 गुणला किती? 8 केले तर 280 येते, म्हणजे झाले 8D. 4 7 28 ना, म्हणून इथं झाले 7D. आणि इथं 1/4. 1/4 कुठून आणले मी? 15 1 15 15 चौक 60. आता 8D मधून 7D गेले, 15D राहते काय? किती राहते? यस, फक्त D. समजले ना? हे प्लस मायनसमध्ये घोळ नाही झाला पाहिजे. 7 आणि 5 कधीच 18 होत नाही. चुकून घाईघेत नाही करायचं. शांत, हे सगळं बघ, सगळं व्यवस्थित करतो. कधी कधी प्लस मायनसमध्ये आपला हातचा चालला होतो, ते नाही केलं पाहिजे. 8D मधून 7D गेले, D राहिले. क्लिअर आहे? मग आता चला, इज इक्वल टू 1/4. हे 280 तिकडे गेले तर कसे गेले? गुणाकार. 4 7 28 म्हणजे उत्तर किती आलं? म्हणजे अंतर किती आहे बघा? 70 किलोमीटर. प्रश्न क्लिअर आहे सर्वांना? समजला? इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे म्हणून त्याला मी असं मांडलं, अदरवाईज त्याला शॉर्टकटमध्ये असं सोडवता येतं. कसं बघा, पहिला वेग किती आहे? 40चा. दुसरा वेग कितीचा आहे? माहीतच नाही. समजा अंतर घेतलं 280, परत इथं लसावी. 4 7 28. 35 गुणेला 8 समजून सांगतो. हा एकमेव शॉर्टकट लसावीचा मी काळकामातही वापरणार, नळपाणी हौदातही वापरणार, रेल्वेच्या चॅप्टरमध्ये वापरणार. गरज पडली तर शेकडेवारी नफा तोटा ते तुम्हाला वापरून दाखवेल. कसा तो तेव्हाच्या तेव्हा बघू. मी काय सांगितलं तुम्हाला? गणिताच्या बेसिक मेथड आपल्याला डेव्हलप करायच्या. पटलं ना? फार असं जीवाचा आकांत करून इकडला शॉर्टकट घेऊ दे, काही करायची गरज नाही. अशा काही बेसिक मेथड डेव्हलप करा की ज्या एका वर्षावर 4 गोष्टी क्लिअर होतील. पटलं ना? आणि त्याला काही कष्ट नाही, की आपल्याचकडे लसावीकडनं, की आपल्या सिलेबसचा भाग आहे ना. लसावी हा सिलेबसच्या बाहेर आहे का? जे सिलेबसमधला त्यालाच वापर ना, बरोबर. ते वापरणं शिकू आपण. ठीक आहे. याचा अर्थ काय केलं मी? वेग. मग अंतरच माहीत नाही. वेगाचा लसावी म्हणजे अंतर. कळलं ना? आहे तेच. वेगाचा लसावी म्हणजे अंतर. 280 किलोमीटरला 40च्या स्पीडनं मला 7 तास लागले. 35च्या स्पीडनं मला 8 तास लागले. तासामध्ये 1 तास फरक पडला, म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिट फरक पडला. माझ्या उदाहरणामध्ये मला 60 मिनिटं फरक पडला आणि त्याच्या उदाहरणामध्ये त्याला 15 मिनिटं फरक पडला. माझं अंतर 280 होतं, तर त्याचं किती? 15 चौक 4 7 28 म्हणजे 70. समजलं? कळलं का रे? एवढे मोठे काळकामाचे उदाहरण आहे ना, एवढे सगळे एका झटक्यात सुटणार आहे. लक्षात घ्या. फक्त हे समजलं पाहिजे, म्हणून तर आपल्याला सिस्टमनं जायचं आहे. पटलं? प्रश्न समजला सर्वांना? एक्चुअल समीकरणामधले आपण उदाहरणं पाहत आहे. याला चांगलं समजून घ्या आणि लिहून घ्या, फोटो काढा त्याचा. ठीक आहे? चला.